नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेक्चरपासून त्या ठिकाणी जे काही करंटची क्वेश्चन आन्सर सिरीज आहे, ह्या क्वेश्चन आन्सर सिरीजला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आणि त्याच्यातलाच आज हा दुसरा पार्ट आहे। थोडं इलेक्शनचा विषय असल्यामुळे आपण लेक्चर टाकू शकलो नाही, परंतु एकदा का रिझल्ट झाला की वातावरण हे पूर्ण सुरळीत चालू राहील। एक्झामचं वातावरण आहे। 1 डिसेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, त्याच्यानंतर 5 जानेवारी 2 फेब्रुवारी अशा कंबाईनचे पेपर आहेत आणि आगामी काळामध्ये पोलीस भरती सरसेवा सर्व एक्झाम रेग्युलरली सुरू राहतील आणि एकदा सरकारची स्थापना झाल्यानंतर त्या ठिकाणी अधिकाधिक जागा पडण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आपले हे लेक्चर्स रेग्युलरली चालू राहतील। जे काही जीएसचे लेक्चर्स असतील किंवा मॅथमॅटिक्सचे लेक्चर्स असतील ते देखील सायमल्टेनियसली या करंटच्या सिरीज बरोबरच त्या ठिकाणी पडत राहतील। ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त लिंक ही शेअर करा। तर वेळ न घालवता आपण लवकरात लवकर हे लेक्चर चालू करू। बघा, पहिलाच क्वेश्चन आहे। हा क्वेश्चन आगामी काळामध्ये अत्यंतिक व्हीआयएमपी असलेला क्वेश्चन आहे। आगामी काळामध्ये जेवढ्या ज्या काही भरती होतील त्या भरतीमध्ये एमपीएससीची परीक्षा असेल, ग्रुप बी, ग्रुप सी किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, पोलीस भरती असेल, सर्व परीक्षांना हा क्वेश्चन 100% पुढच्या वर्षी विचारलाच जाईल। क्वेश्चन असा आहे, भारताचे नवीन नियंत्रक व महालेखा परीक्षक ज्याला आपण कॅग असं म्हणतो, काय म्हणतो? कॅग, CAG, कॅग। कॅग म्हणजे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक ज्याला कॅग म्हणतो, म्हणून कोणाची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, माझ्या एक्सपिरियन्सनुसार ज्या वेळेस कॅगची नियुक्ती होते त्याच्यावरती 100% क्वेश्चन विचारलाच जातो। आता बघा, ह्याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन ठेवलेला आहे गिरीशचंद्र मुर्मू। लक्षात घ्या, या गिरीशचंद्र मुर्मू यांच्या जागीच ती नियुक्ती झालेली आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर येणार नाही। ओके, आता दुसरा प्रश्न, बाकीचे ऑप्शन वाचू आपण। ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4। ऑप्शन नंबर 2 म्हणतोय संजय मूर्ती, ऑप्शन नंबर 3 संजीव खन्ना आणि संजय वर्मा। बघा, इथं संजय, इथं संजय, इथं संजीव, त्याच्यामुळे मी तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ऑप्शनमध्ये। आता जर आपण बाकीच्या ऑप्शनचा विचार केला तर जे काही संजीव खन्ना आहेत हे भारताचे नुकतेच 51व्या क्रमांकाचे सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ज्याला सरन्यायाधीश असं आपण म्हणू, त्या सरन्यायाधीश म्हणून नुकतीच त्यांची संजीव खन्ना यांची नियुक्ती झालेली आपण पाठीमागच्या लेक्चरला त्या ठिकाणी पाहिलेले। जे काही संजय वर्मा आहेत हे नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे। म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, ऑप्शन नंबर 4 हे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत, त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन उत्तर येणार नाही। राहिला फक्त ऑप्शन 1च, तो म्हणजे संजय मूर्ती हे नवीन त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे नवीन कॅग म्हणजे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। हा मुद्दा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या। मग कोण आहेत हे संजय मूर्ती? तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी त्यांचा मी फोटो या ठिकाणी टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता की हे जे काय आहेत हे संजय मूर्ती। बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला त्यांचं नाव देखील मेन्शन केलेलं आहे। संजय मूर्ती हे भारताचे नवीन त्या ठिकाणी कॅग म्हणजे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक त्या ठिकाणी झालेले आहेत। मग ह्या कॅग बद्दल जर तुम्हाला माहिती विचारायची असेल तर काय काय विचारू शकतात? तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 मध्ये कॅगची नियुक्ती सांगितलेली आहे। मग ही नियुक्ती कोण करते? तर ही नियुक्ती हे भारताचे राष्ट्रपती करत असतात। कोण करत असतात? भारताचे राष्ट्रपती जे काय आहेत हे कॅगची नियुक्ती करत असतात। मग भारताचे राष्ट्रपती जर कॅगची नियुक्ती करत असतील तर त्यांचा पदावधी किंवा कालावधी किती आहे? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कॅगचा कालावधी राज्यघटनेत सांगितलेला नाही। तर जो काही कॅगचा कायदा आहे 1971 सालचा, त्या कॅगच्या 1971 सालच्या कायद्यामध्ये त्यांचा कालावधी वयाची 6 ते म्हणजे वयाच्या 65 वर्षापर्यंत 6 ते 65 वर्ष असा त्यांचा कालावधी सांगितलेला आहे। हा मुद्दा तुम्ही नीट लक्षात घ्या।
दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी बघा आपण महान्यायवादी हा कन्सेप्ट बघतो वरती केंद्रामध्ये, महान्यायवादी आणि कॅग यांच्यामध्ये काय फरक आहे? महान्यायवादी आणि कॅग यांच्यामध्ये काय फरक आहे? तर हा जो काही महान्यायवादी असतो हा राष्ट्रपतीच्या मर्जीवरती त्या ठिकाणी काम करत असतो. म्हणजे ज्यावेळेस राष्ट्रपतीची मर्जी होईल त्यावेळेस महान्यायवादी यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं, तसं कॅगला पदावरून दूर केलं जाऊ शकत नाही. मग कॅगला पदावरून दूर करण्याची काय पद्धत आहे? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना, जे काही सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश असतील त्या सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना ज्या पद्धतीनं पदावरून दूर केलं जातं, अगदी त्याच पद्धतीनं कॅगला पदावरून दूर केलं जातं. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. मग अजून क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काय आहेत हे कॅगबद्दल अत्यंतिक इम्पॉर्टंट असं विधान करतात. ते म्हणतात की भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाचा अधिकारी कोण आहे? तर तो कॅग आहे, असं वर्णन डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे, IMP क्वेश्चन आहे की भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाचा अधिकारी कोण? तर तो आहे कॅग. कॅगचं काम काय असतं विद्यार्थी मित्रांनो? तर जे काही लेखे असतात ते लेखे त्या ठिकाणी गोळा करण्याचं काम ह्या कॅगचं असतं. मग ह्या कॅगची जी काही शपथ असेल किंवा बाकीचे काही जे मुद्दे असतील ते कुठं मेन्शन केलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा जो काय कॅग आहे ह्या कॅगचा पगार, बघा पगार आणि भत्ते ज्याला वेतन असं आपण म्हणू, वेतन कोण ठरवतं? तर वेतन राष्ट्रपती ठरवत नाही, वेतन हे संसद ठरवतं. आणि त्याच्यामुळं जे काय आपली अनुसूची 2 आहे या 2 मध्ये सेकंड नंबरच्या अनुसूचीमध्ये ह्या कॅगचे पगार आणि वेतन भत्ते सांगितलेले आहेत. दुसरी गोष्ट, ज्या काही वेगवेगळ्या शपथी असतात, म्हणजे राष्ट्रपतीची शपथ आपल्याला माहिती आहे, राज्यपालाची शपथ त्याचं कलम मेन्शन केलेलं आहे. जसं राष्ट्रपतीची शपथीचं कलम आहे, राज्यपालाच्या शपथीचं कलम आहे, तसं या कॅगची जी काही शपथ आहे ही कॅगची शपथ आपली जी काय अनुसूची 3 आहे, अनुसूची 3मध्ये किंवा 3ऱ्या अनुसूचीमध्ये बऱ्याच जणांच्या त्या ठिकाणी शपथींचा नमुना दिलेला आहे. तर त्या शपथींच्या नमुन्यामध्ये या कॅगची शपथ दिलेली आहे. हा मुद्दा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आणि मग कॅगला शपथ कोण देतं? तर जे काही भारताचे राष्ट्रपती असतील, नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपतीच करत असतात. शपथ कोण देतं? राष्ट्रपतीच देतात. आणि त्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार पण कोणाला आहे? राष्ट्रपतींनाच आहे. हा मुद्दा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आणि आता नुकतेच भारताचे नवीन कॅग, ज्याला आपण नियंत्रक आणि महालेखा परीक्षक असं म्हणतो, तर ते संजय मूर्ती हे झालेले आहेत. हा मुद्दा त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता दुसरा पॉइंट बघा, दुसरा क्वेश्चन या ठिकाणी आहे तुमच्या समोर. कोणत्या देशाने अलीकडेच पहिला गुलामगिरी विरुद्ध आयुक्त नेमला आहे? जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियानं नुकताच त्या ठिकाणी गुलामगिरी विरुद्ध असलेला आयुक्त नेमला आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. मग आता ह्या गुलामगिरी जर शब्द तुमच्या समोर येत असेल तर लगेच तुमच्या जो काही हिस्ट्रीतला क्वेश्चन आहे तो तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की इतिहासामध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जातो की गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा ज्योतिराव फुले म्हणजेच महात्मा फुले यांनी गुलामगिरी नावाचा त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला आहे. हा मुद्दा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. ओके, तिसरा क्वेश्चन, जगातील पहिली, बघा कुठली आहे? जगातील पहिली CO2 मिथेनॉल प्लांटचे उद्घाटन नुकतेच कुठे करण्यात आलेले आहे? म्हणजे बघा CO2 म्हणजे काय? कार्बन डायऑक्साईड.
ते मिथेनॉल, कार्बन डायऑक्साईड पासून मिथेनॉल बनवायचा असा प्लांट जगात पहिल्यांदा कुठे चालू केलेला आहे? मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र की गुजरात? जाणून बुजून मी क्वेश्चन फ्रेम करत असताना इथं म आणि इथं म टाकलेलं आहे का, जर विद्यार्थ्याला कन्फ्युजन झालं तर त्या ठिकाणी त्याच्या लक्षात यावं की बाबा त्याचं कन्फ्युजन वाढावं, या उद्देशानं मी त्या ठिकाणी तसे ऑप्शन टाकलेले आहेत. आणि बाकीचे पण स्टेट हे महाराष्ट्राला जवळ असलेले टाकलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र राज्य असं आहे. महाराष्ट्र राज्याने नुकतंच CO2 टू मिथेनॉल हा कार्बन डायऑक्साईड पासून मिथेनॉल बनवण्याचा पहिलाच जगातला प्लांट त्या ठिकाणी चालू केलेला आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. ओके, चौथा क्वेश्चन. हा देखील क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये आहे. चौथ्या नंबरचा क्वेश्चन. नुकत्याच प्रकाशित झालेल्या व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नरेंद्र मोदी, अमित शहा, एस जयशंकर, अनिल देशमुख. आता बघा, मी जे काय पाठीमागचे लेक्चर झाले, या पाठीमागच्या लेक्चरला अनिल देशमुख यांनी कुठलं पुस्तक लिहिलेले ते त्या पुस्तकाचा उल्लेख सांगितलेला आहे. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये आता कमेंट करून सांगायचं आहे की अनिल देशमुख यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन तर गेला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी इमेज टाकलेले, ह्या इमेजवरून लक्षात येईल बघा, हे पुस्तकाचं कव्हर पेज आहे, वरती भारताचा तिरंगा झेंडा आहे आणि या ठिकाणी लिहिले व्हाय भारत मॅटर्स. बघा, व्हाय भारत मॅटर्स इथे पण लिहिले व्हाय भारत मॅटर्स. मग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक आहेत एस जयशंकर. बघा, या ठिकाणी मेन्शन केलेले एस जयशंकर हे व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 एस जयशंकर हे आहेत. आणि हे पुस्तक मग इम्पॉर्टंट काय? बरीचशी पुस्तकं त्या ठिकाणी लिहिली जातात, मग हेच पुस्तक इम्पॉर्टंट का? त्याच्या पाठीमागचं रिझन असं विद्यार्थी मित्रांनो की हे जे काही एस जयशंकर आहेत हे नुकतेच आता पाकिस्तानला गेले होते आणि पाकिस्तानला गेलेल्या आत्तापर्यंत एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्रमंत्री आहेत आणि आपल्या भारताचा परराष्ट्रमंत्री कित्येक वर्षानं त्या ठिकाणी इस्लामाबाद पाकिस्तान या ठिकाणी गेला आणि त्यांचं फार चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. अशी पहिलीच व्यक्ती होती आणि त्याच्यामुळं एस जयशंकर हे अत्यंतिक त्या ठिकाणी चर्चेमध्ये असलेले व्यक्ती होते. नुकतेच त्या ठिकाणी कोर्टाचे इंटरव्ह्यू चालू आहेत, तर ह्या कोर्टाच्या इंटरव्ह्यूमध्ये मॅक्सिमम मुलांना हा क्वेश्चन विचारण्यात आला की सध्या भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? तर सध्या भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आहेत आणि या एस जयशंकर यांनी व्हाय भारत मॅटर्स हे पुस्तक लिहिलेलं आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. आता 5 नंबरचा क्वेश्चन. 5 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय? नुकतीच गायडेड पिनाक वेपन सिस्टीम, कुठली? पिनाक वेपन सिस्टीम याची चाचणी घेण्यात आली. या गायडेड पिनाक सिस्टीम कोणी विकसित केलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे ही जी काय पिनाक आहे हे पिनाक काय आहे? हेलिकॉप्टर आहे, विमान आहे, रॉकेट आहे की रणगाडा आहे? तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ह्या पिनाक सिस्टीमची गायडेड म्हणजे त्याला त्या ठिकाणी गाईड केलं जातं, त्या गायडेड पिनाक सिस्टमची जी काय निर्मिती आहे किंवा कोणी विकसित केलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, DRDOनं, आपले जे काय भारताचं DRDO आहे त्या भारताच्या DRDOनं त्या ठिकाणी या प्रणालीची निर्मिती केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 100% माहिती असल्याशिवाय यापैकी नाही या ऑप्शनला जायचं नाही. ज्या अर्थी एक्झामिनर क्वेश्चन फ्रेम करतोय त्या अर्थी इस्रो असू शकतं, DRDO असू शकतं, नासा अमेरिकेमध्ये आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. या प्रश्नाचं उत्तर आहे DRDO. आता 6 नंबरचा क्वेश्चन. 6 नंबरचा क्वेश्चन बघा, 2028च्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी, म्हणजे जे अपंग असतात त्यांच्यासाठी पॅरा ऑलिम्पिक असते हे सगळ्यांना माहिती आहे. तर 2028 सालामध्ये जे काय पॅरा ऑलिम्पिक होणार आहे त्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी पहिले उच्च उंचीचे पॅरा स्पोर्ट्स सेंटर कुठे बांधलेले आहे? म्हणजे उच्च उंचीचे म्हणजे काय? सर्वाधिक उंचीवरती असणारे पहिले पॅरा ऑलिम्पिक, म्हणजे अपंगांसाठी जे काय ऑलिम्पिक भरतं त्याच्यासाठी भारतामध्ये असं एक सेंटर उभारण्यात आलेलं आहे, किंवा सेंटर म्हणण्यापेक्षा एक सोप्या भाषेमध्ये एक असं स्टेडियम उभारण्यात आलेले की ज्या ठिकाणी या पॅरा ऑलिम्पिकसाठी जे खेळाडू त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात त्यांच्या प्रॅक्टिससाठी असं सेंटर कुठे उभारण्यात आलेलं आहे. आता क्वेश्चन विचारण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे की त्या ठिकाणी कीवर्ड असा आहे की उच्च उंचीचे, म्हणजे उंचावरचं पाहिजे आपल्याला. ऑप्शन नंबर 1 बघा, काश्मीर
जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर शिमला हिमाचल प्रदेश, लेह लडाख आणि गंगटोक सिक्कीम अशा त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. आता बऱ्याच एक्झाममध्ये त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जातो, शिमला हे थंड हवेचं ठिकाण आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे शिमला हे थंड हवेचं ठिकाण आहे. क्वेश्चन एक्झामिनर असे विचारत असतात की हे शिमला थंड हवेचं ठिकाण भारतामधील कोणत्या राज्यात स्थित आहे. आणि पहिलाच ऑप्शन असतो उत्तराखंड, नंतर हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि इकडे सिक्कीम असे 4 ऑप्शन त्या ठिकाणी दिले जातात. मग आता हे शिमला जे काय आहे हे शिमला हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर नीट लक्षात घ्या, हे थंड हवेचं ठिकाण आहे. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे कुलू मनाली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात स्थित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काय पॅराऑलिम्पिकचं सर्वाधिक उंचीवरचं असणारं सेंटर हे सध्या लेह लडाखमध्ये त्या ठिकाणी चालू केलेला आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. कुठं आहे? लेह लडाखमध्ये आहे. ओके, पुढचा क्वेश्चन 7 नंबरचा क्वेश्चन. सौदी विमानतळ प्रदर्शन 2024 मध्ये कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट एक्सलन्स अवॉर्ड मध्ये डिजिटल नवकल्पनांसाठी, कशामध्ये? डिजिटल नवकल्पनांसाठी जागतिक मान्यता मिळालेली आहे असा क्वेश्चन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हैदराबादचं जे काही विमानतळ आहे, कुठलं? हैदराबादचं. फक्त एवढा कीवर्ड लक्षात ठेवायचा, जे काही हैदराबादचे विमानतळ आहे JMR हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड या विमानतळाला नुकताच त्या ठिकाणी डिजिटल नवकल्पनांसाठी जागतिक मानांकन मिळालेले आहे. कुठून मिळालेले? तर जे काही सौदी या ठिकाणी भरलेली विमानतळ प्रदर्शन स्पर्धा होती त्या ठिकाणी JMR हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्टला त्या ठिकाणी हे जागतिक मानांकन भेटलेलं आहे. ओके, पुढचा क्वेश्चन 8 नंबरचा क्वेश्चन. नुकत्याच पार पडलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये एका डावामध्ये 10 विकेट्स घेण्याचा विक्रम खालीलपैकी कोणत्या खेळाडूने केलेला आहे? किती विकेट्स घेतलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो 10 विकेट्स घेतलेले आहेत. कुठं घेतलेले आहेत? रणजी ट्रॉफीमध्ये घेतलेले आहेत. तर त्या खेळाडूचं नाव काय? असा साधा प्रश्न विचारलेला आहे. आता ऑप्शन बघा, हार्दिक पांड्या, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह आणि मयंक यादव. बघा हे सर्वजण त्या ठिकाणी चर्चेत असलेले बॉलर आहेत. आता हा जो काही मयंक यादव आहे ह्याच्याबद्दल चर्चा अशी होती की हा भारतातील सर्वाधिक फास्टर बॉलर आहे का, असं त्या ठिकाणी त्यांच्यावरती बऱ्याच ठिकाणी चर्चा झालेली आहे. जसप्रीत बुमराह तुम्हाला माहिती आहे जगातला सगळ्यात टॉप लेवलचा बॉलर सध्या जसप्रीत बुमराह आहे. बरेचसे अवॉर्ड त्यांना भेटलेले आहेत. मग आता आपण विचार कशाचा करतोय? तर आपण चर्चा करतोय रणजी ट्रॉफीची. त्या रणजी ट्रॉफीमध्ये एकाच डावात 10 विकेट्स घेतल्यात, खूप मोठी गोष्ट आहे. मग ही जर अशी जर मोठी गोष्ट असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्यांचा खाली फोटो पाहू शकता. मी त्यांची इमेज घेतलेली. हे जे काय अंशुल कंबोज ह्या ठिकाणी बघा त्यांचा हा फोटो आहे. अंशुल कंबोज यांनी नुकतीच त्या ठिकाणी रणजी सामन्यामध्ये 10 विकेट्स घेतलेले आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय राहील? अंशुल कंबोज. ऑप्शन नंबर 2 अंशुल कंबोज यांनी 10 विकेट्स घेतलेले आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. आता 9 नंबरचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन देखील IMP क्वेश्चन मध्ये येतो. गुरु घसीदास तोमर पिंगला, काय नाव आहे? गुरु घसीदास तोमर पिंगला. हा काय आहे? हा आहे एक व्याघ्र प्रकल्प. कितव्या क्रमांकाचा आहे? 56व्या क्रमांकाचा आहे. बऱ्याचशा वेळा त्याचा क्रमांक पण विचारला जातो. गुरु घसीदास तोमर पिंगला व्याघ्र प्रकल्प आहे. तो कितव्या क्रमांकाचा आहे? 56व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प म्हणून नुकताच घोषित करण्यात आला. या व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? बघा हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? ओडिसा, राजस्थान, महाराष्ट्र आणि छत्तीसगड. विद्यार्थी मित्रांनो मी जाणून बुजून या ठिकाणी महाराष्ट्र ऑप्शन मध्ये दिला. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ज्यावेळेस उत्तर माहिती नसतं आणि ऑप्शनमध्ये जर महाराष्ट्र असेल तर तुम्ही महाराष्ट्राला घेऊन गेलं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. परंतु काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, ज्या चालू घडामोडीमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी त्या आपल्याला माहितीच असायला पाहिजे की त्या कुठं झालेल्या आहेत. तर हे जे काय महाराष्ट्रात झालेलं नाही. मग महाराष्ट्र देण्याच्या पाठीमागचा उद्देश काय? तर बघा तुम्ही महाराष्ट्राचा जर मॅप विचारात घेतला तर हा आहे महाराष्ट्राचा मॅप. तर ह्या महाराष्ट्राच्या मॅपमध्ये या ठिकाणी महाराष्ट्राच्या पूर्व साईडला बघा ही महाराष्ट्राची आहे
पूर्व दिशा, बरोबर. या पूर्व साईडलाच जास्तीत जास्त म्हणजे विदर्भाच्या साईडला काय आहेत, त्या ठिकाणी वेगवेगळे व्याघ्र प्रकल्प आहेत. मग ह्या पूर्व साईडलाच महाराष्ट्राच्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाउंड्रीला लागून असलेलं एक राज्य आहे, ते आहे छत्तीसगड. सगळ्यांना माहिती आहे छत्तीसगड. आणि या छत्तीसगड राज्यामध्ये त्या ठिकाणी गुरु घसीदास तोमर पिंगला हा 56व्या क्रमांकाचा, कितव्या, 56व्या क्रमांकाचा नवीन व्याघ्र प्रकल्प त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि मग आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर त्या ठिकाणी सांगितले, जो काही महाराष्ट्रामध्ये स्थित असलेला आणि मध्य प्रदेशशी बाउंड्री शेअर करत असलेला पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. दुसरा क्वेश्चन, महाराष्ट्रामध्ये असलेला फेमस ताडोबा, महाराष्ट्रामध्ये फेमस असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन, नवेगाव पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या टोटल व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती आहे ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. या पॉईंटवरती एक तर करंटला धरून तरी क्वेश्चन विचारला जाईल किंवा स्टॅटिक जॉग्राफीला धरून तरी क्वेश्चन 100% या टॉपिकला विचारलाच जाईल. महाराष्ट्रामध्ये टोटल व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता, महाराष्ट्रातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प कोणता. त्याच्यानंतर जे काय गुगामल आहे, गुगामल, तर हे गुगामल किंवा ज्याला मेळघाट असं आपण म्हणू, हे मेळघाट व्याघ्र प्रकल्प त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. मेळघाट, पेंच, ताडोबा, त्याच्यानंतर नवेगाव, नागझिरा, या जेवढे आता मी क्वेश्चन विचारले तेवढे सगळे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सर्च करून सांगायचे की त्यांचे जिल्हे कोणकोणते आहेत. ओके. 10व्या नंबरचा क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन, की विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच मिस युनिव्हर्स 2024 ही स्पर्धा पार पडली आणि ही स्पर्धा खालीलपैकी कोठे पार पडली असा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. डेन्मार्क, मेक्सिको, जर्मनी आणि जपान. पाठीमागच्या लेक्चरमध्ये ही मिस युनिव्हर्स स्पर्धा कोणी जिंकली असा क्वेश्चन मी त्या ठिकाणी फ्रेम केला होता आणि त्या ठिकाणी देखील ते स्थळ सांगितलं होतं. पण जाणून बुजून मी हा क्वेश्चन त्या ठिकाणी फ्रेम केलेला आहे, कारण ही स्पर्धा जी काही डेन्मार्कची व्हिक्टोरिया आहे, व्हिक्टोरिया ह्या तरुणीनं त्या ठिकाणी ती जिंकलेली आहे. कुठली तरुणी आहे ती, डेन्मार्कची आहे. आणि जाणून बुजून ऑप्शन नंबर 1 हा मी 1 नंबरला डेन्मार्क हा फ्रेम केलेला आहे. का, तर तुम्ही त्या ठिकाणी फसावं म्हणून. क्वेश्चन हा कोणत्या देशाच्या तरुणीनं जिंकलेली आहे असा विचारलेला नाही, तर ती स्पर्धा कुठे पार पडली असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर ती स्पर्धा डेन्मार्क या ठिकाणी पार पडलेली नाही, तर ती स्पर्धा मेक्सिको या ठिकाणी पार पडलेली आहे. हा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजचे जे काय चालू घडामोडीचे जे काय 10 क्वेश्चन आहेत हे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मी जेवढे क्वेश्चन विचारलेले त्या प्रश्नांची उत्तरं जरूर द्या. उद्या 23 तारीख महाराष्ट्राच्या विधानसभेचं त्या ठिकाणी इलेक्शनचा निकाल आहे आणि त्याच्यामुळे आपण उद्या देखील लेक्चर टाकणार नाही. आपण परवा त्या ठिकाणी लेक्चर टाकू किंवा 4 किंवा 5च्या नंतर आपण त्या ठिकाणी लेक्चर टाकण्याचा प्रयत्न करू. शक्यतो उद्या लेक्चर होणार नाही. संडेला ते जे काही 2 दिवसाचं करंट असेल ते लेक्चर तुम्हाला पडतील आणि तिथूनपासून म्हणजे मंडेपासून आपला एकही दिवस, फक्त संडे सोडला तर एकही दिवस लेक्चर होणार नाही असं होणार नाही. आपले रेग्युलरली त्या ठिकाणी तुम्हाला पार्ट पाहायला भेटतील. त्याच्यामध्ये जीएस, करंट अशा पद्धतीने रेग्युलरली लेक्चर होतील. धन्यवाद.